लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेली वणीची सप्तशृंगी देवीच्या गाभाऱ्यातून थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 22 किलोपेक्षा जास्त चांदी चोरीला गेल्याचं समोर आलंय। नेमकं काय घडलंय बघूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ, लाखो भक्तांची तारणहार, अनेकांचं श्रद्धास्थान, सप्तशृंग गडावर विराजमान असलेली सप्तशृंगी देवी, जिच्या चरणावर रोज हजारो भक्त डोकं टेकतात, दर्शनासाठी लाखोंनी गर्दी करतात। त्याच सप्तशृंगी देवीच्या गाभाऱ्यात चोरी झाली आहे। थोडी थोडकी नाही, तब्बल 22.5 किलो चांदी चोरीला गेली आहे। चांदीच्या जुन्या नोंदीनुसार नक्षीकामात सुमारे 406 किलो चांदी असणं आवश्यक होतं, पण प्रत्यक्ष मोजणीत केवळ 383 किलो 703 ग्रॅम चांदी असल्याचं उघड झालंय। पंचांसमक्ष मोजमाप झाले असतात केवळ 383 ग्रॅम 800.9 मिली चांदी भरलेली आहे, म्हणजे 22 किलो 490 ग्रॅमची तफावत आढळलेली आहे। याबाबत आम्ही माननीय विभागीय आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। आम्हाला माहिती अधिकारात माहिती मागितली असता जवळपास आम्ही महाराष्ट्रातील बऱ्याच कार्यकर्त्यांनी त्याच्यात RTI टाकला होता। त्यांनी एकच उत्तर द्यायचं की आम्हाला माहिती अधिकार कायदा लागू नाही। तदनंतर आता एक समिती तिथं स्थापन झालेली आहे, त्याच्यात स्वतः तत्कालीन विश्वस्तांनी सांगितलेलं आहे का याच्यात 22 किलो चांदीचा अफरातफर झालेली आहे। व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे सुट्टीवर असताना रात्रीच्या वेळी 4 विश्वस्तांच्या समक्ष ही चांदी काढण्यात आली आहे। देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी पूर्णपीठ असलेले व उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री सप्तशृंगीगड आदिमायेच्या मंदिर गाभाऱ्यामधील चांदीमध्ये तफावत असल्याची तक्रार प्राप्त झालेली आहे। या तक्रारीच्या अनुषंगाने जे आहे ते सप्तशृंग गडावर जे आहे ते चौकशी सुरू झालेली आहे। आपण आता आहोत सप्तशृंग गडावरील आदिमायेच्या मंदिर गाभाऱ्यात। ही जी चांदी या ठिकाणी लावलेली आहे, ही चांदी या मूळ चांदीमध्ये किमान 22 ते 23 किलोची तफावत असल्याचा एक तक्रार अर्ज प्राप्त झालेला आहे। त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने जे आहे ते चौकशी सुरू झालेली आहे। आता या प्रकरणात तत्कालीन अध्यक्ष, विश्वस्त आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा आणि अपहार झालेल्या चांदीची रक्कम वसूल करा अशी मागणी केली जाते। या संदर्भात मंदिर प्रशासनानेही आपली भूमिका मांडली आहे। या चांदीच्या अनुषंगाने माननीय अध्यक्ष विश्वस्त मंडळाने गेल्या 3 महिन्यापूर्वीच प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब कळवण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी सुरू आहे। सदरची चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधित दोषी व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली जाईल। सध्या चांदीचे दर गगनाला भिडलेत। चांदीचा भाव 2,60,000 रुपये प्रति किलोवर आहे। हिशोब केला तर एकूण 58,50,000 रुपयांच्या चांदीची चोरी झाली आहे। देवीच्या दरबारातल्या चांदीची चोरी करून स्वतःची चांदी करून घेणाऱ्या या चोरांचं लवकरात लवकर पितळ उघडं पाडलं पाहिजे। संदीप जेजूरकर, ABP माझा, नाशिक। तर पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागलेत। महायुतीमध्ये इच्छुकांची गर्दी असताना महाविकास आघाडीत सध्या तरी एका नावावर एकमत झालंय। ते नाव आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं। पण ठाकरेंनी जर निवडणूक लढायची नाही असं ठरवलं तर मग मात्र महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। बघूया राज्याच्या राजकारणामध्ये काय घडतंय या स्पेशल रिपोर्टमध्ये। महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी खलबतं सुरू झाली आहे। एकूण 10 जागांसाठी निवडणूक होणार असली तरी यात विरोधकांच्या वाट्याला एकच जागा येते। गुरुवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्री काढली। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणूक लढणार असतील तर त्यांच्यासाठी मार्ग प्रशस्त करायला त्यांचे मित्रपक्ष तयार आहेत। काँग्रेस पक्षाने जी घेतलेली जी भूमिका होती ही भूमिका आपल्या सर्वांच्या समोर आहे की राज्यसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून आम्ही सांगत आलो, राज्यसभेची निवडणूक संपन्न झाली आहे त्यावेळेस काँग्रेस लढू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे। मात्र उद्धवजी जे आहेत हा महाविकास आघाडीचा चेहरा आहे आणि ते विधान परिषदेमध्ये जर जात असतील तर निश्चित आनंद होईल हे यापूर्वीच सांगितलेलं आहे। काँग्रेस पाठोपाठ शरद पवारांच्या पक्षानंही उद्धव ठाकरेंच्या नावाला पसंती दिली आहे। विधान परिषदेची निवडणूक माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच लढावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाची आग्रहाची विनंती आहे। त्यांच्या अनुभवाचा राज्याला आणि सभागृहाला सदैव फायदाच होत राहील असं ट्विट खासदार सुप्रिया सुळेंनी केलंय।
उद्धव ठाकरे हाच या निवडणुकीचा चेहरा आहेत असं मित्रपक्ष सांगत असले तरी काँग्रेसच्या मनात असलेली शंका वेगळीच आहे। प्रश्न आहे तो उद्धव ठाकरे लढायला इच्छुक नसतील तर काय? विजय वडेट्टीवारांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये हा मुद्दा छेडलाय। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लढणार असतील तर त्याचं स्वागत असेल, पण ते जर निवडणूक लढणार नसतील तर मग महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याबाबत चर्चा करावी लागेल। कारण त्यानंतर येणाऱ्या राज्यसभेच्या जागी कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल याबाबतही आत्ताच स्पष्टता करावी लागेल असं लिहित वडेट्टीवारांनी मूळ विषयाला हात घातलाय। इतर पोरासाठी ही जागा सोडणं म्हणजे काँग्रेसने परत स्वतःचं नुकसान करून घेणं अशा अर्थाचं एकंदरीत वर्तन हे काँग्रेसचं दिसायला लागलेलं आहे। त्यामुळं आता खरी कसरत ही शिवसेना आणि उद्धव ठाकरे या दोघांची होणार आहे। उद्धव ठाकरे निवडणूक लढणार नसले तरी त्यांचा पक्ष काँग्रेससाठी सहज जागा सोडेल असं चित्र नाही। ठाकरे सेनेचे माजी आमदार अंबादास दानवे यांनी काँग्रेसला दिलेला संयम बाळगण्याचा सल्ला हेच दर्शवतोय। शिवसेनेची पाळी आहे विधान परिषदेसाठी। पुढच्या टर्ममध्ये काय होईल त्याच्यात निश्चित काँग्रेसचं काही ना काही जागा काँग्रेसला ऑटोमॅटिक मिळेल, नॅचरली मिळेल। त्याच्यामुळं थोडंसं संयम बाळगला तर सगळ्यांना संधी याच्यात मिळेल, पण गडबड झाली तर मग कोणालाच काही मिळणार नाही, ही सुद्धा स्थिती आहे। कुणालाच काही मिळणार नाही हा दानवेंनी दिलेला सावधगिरीचा सल्ला आहे की इशारा? भाजपची फ्लोअर मॅनेजमेंट आणि त्यामुळे झालेल्या अनपेक्षित पराभवाचा महाविकास आघाडीला दांडगा अनुभव आहेच। राज्यसभेसारखं विधान परिषदेचं मतदान हे गोपनीय म्हणजे उघड नसतं, गोपनीय असतं। तर विधान परिषदेला जर दगाफटका झाला तर चांगलंच नुकसान होऊ शकतं महाविकास आघाडीचं। ते लक्षात घेऊन बहुधा हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसचा निरोप आज उद्धव ठाकरेंना दिलेला दिसतो। उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेचा मार्ग मोकळा करताना काँग्रेसनं 2028 मध्ये होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर आत्ताच रुमाल टाकायला सुरुवात केली आहे आणि ती जागा ठाकरेंच्या शिवसेनेची तोफ संजय राऊतांची असणार आहे। मात्र राजकारणात ठोस भविष्य कोणाचंच सांगता येत नाही, त्यामुळे 2028 मधल्या राज्यसभेसाठी काँग्रेस ठाकरेंना विधान परिषदेची जागा सोडतंय का असा प्रश्न उपस्थित करायला काहीच हरकत नाही। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। तर राजकारणामध्ये एखादं वक्तव्य कुणी केलं याला जितकं महत्त्व असतं तितकंच महत्त्व ते का केलं आणि कधी केलं यालाही असतं। आज अजित पवारांचे पुत्र जय पवार यांचं एक वक्तव्य या तिन्ही निकषांवर महत्त्वाचं ठरलं। बारामतीच्या पोटनिवडणुकीचं मतदान पार पडत असताना त्यांनी 2029च्या निवडणुकीतील उमेदवाराबाबत एका प्रश्नाला उत्तर दिलं। या उत्तराची बघता बघता राज्यभर चर्चा सुरू झाली आणि त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला। जय पवार नेमकं काय म्हणाले आणि मग पुढे काय घडलं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। लोकांची मागणी आहे की 19 मध्ये मी उमेदवार व्हावं, 29 मध्ये मी उमेदवार व्हावं। लोकांची मागणी आहे की 19 मध्ये मी उमेदवार व्हावं, 29 मध्ये मी उमेदवार व्हावं। जय पवारांच्या तोंडून हे एक वाक्य बाहेर पडलं आणि बारामतीसह राज्यभरात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। वास्तविक जय पवारांच्या वक्तव्यामागे होता एक प्रश्न। बारामती पोटनिवडणूक मतदानानिमित्त सकाळी सकाळीच घराबाहेर पडलेल्या जय पवारांना पत्रकारांनी गाठलं आणि त्यांना एक प्रश्न विचारला आणि या प्रश्नाला उत्तर देता देता जय पवारांनी राजकीय वर्तुळाला चर्चेचा एक मोठा विषय दिला। लोकांची मागणी आहे की 19 मध्ये मी उमेदवार व्हावं, 29 मध्ये मी उमेदवार व्हावं, पण माझी आशा आहे, नाही तर माझ्या मनात काय आहे की मी पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच कास माझे पुढे चालू ठेवावं आणि सगळ्यांना तिथं मदत करावी। 29ला तुम्ही तुमची तयारी असणार? नाही, मी तुम्हाला आताच बोललो, माझी नाही, लोकांची ती मागणी। सकाळची ही धावती प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा दुपारी सावकाशीनं प्रतिक्रिया दिली। प्रतिक्रिया तीच होती, पण त्यात लोकांच्या इच्छेवरचा जोर थोडा कमी झाला होता आणि आपली इच्छा नसल्यावरचा जोर थोडा वाढला होता। लोकांची इच्छा आहे, पण आता बघू जशी वेळ जवळ येईल, पण आता तरी तसं काय नाही। माझ्या मनात मी तुम्हाला माझी भावना सांगितले, मला पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच काम करायचं आहे आणि वहिनी पारदर्शक आहेत। एकीकडे पोटनिवडणुकीसाठीच्या मतदानाला सुरुवात होत होती आणि बारामतीत चर्चा रंगली होती 2029च्या निवडणुकीची। त्यानंतर पवार कुटुंबातले सदस्यही प्रतिक्रिया देण्यासाठी समोर येऊ लागले। योगेंद्र पवारांचे वडील श्रीनिवास पवारांना जय पवारांच्या इच्छेत फार काही गैर आहे असं वाटलं नाही।
मात्र त्याचवेळी हा विषय चर्चेत आणण्याच्या टायमिंगवरून त्यांनी पुढच्या पिढीचे कानही उपटले. तो दोघंही तरुण आहेत, त्याच्यामुळं असू शकतं. आता प्रत्येकाची ती वेगवेगळी मतं आहेत. रोहितचं मत आहे, जयचं मत आहे की त्याला उभं राहायचं. फिरून फिरून त्याची पण इच्छा आहे, कारण मागं तो म्हणत होता की दादा म्हणायचं की रोहित नको याच्यात, आपलं जय नको याच्यामध्ये पुढे, चांगलं नाही आहे. पण लोकांचं बघून 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 इच्छा तयार झालेली असेल आणि त्याच्यात चूक काही नाही. शेवटी दादाचा मुलगा आहे तो, कोण ना कोणतरी 29ला बहुतेक वहिनी माघार घेतील आणि हा येईल असं दिसतंय. तर सुप्रिया सुळेंनी हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे असं म्हणत भाष्य करणं टाळलं. एकतर प्रत्येकाला ह्या एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणाला इलेक्शन लढायचे हा अधिकार प्रत्येकाला आहे आणि त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असेल ना कोणी लढायची ती सीट. रोहित पवारांनीही सुप्रिया सुळेंच्याच अर्थाची प्रतिक्रिया दिली, पण त्यानंतर भविष्यात पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते हे सांगताना भूतकाळातले रेफरन्सही दिले. त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांच्या पक्षाने जो कुठला निर्णय त्यावेळेस तिथं घेतला जाईल, म्हणजे काकी जर निवडणुकीला त्यावेळेस उभं राहणार नसतील आणि जे उभं राहणार असेल, शेवटी त्यावेळेस जी लढाई होईल 2029ला ती तशी बघितली तर सर्व पक्षीय ती लढाई त्या ठिकाणी होऊ शकते. अजितदादांच्या वेळेस सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे, लोकसभेला सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे. त्यामुळे उद्या जाऊन पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता ही आपल्याला नाकारता येणार नाही. राजकीय दृष्टिकोनातून निर्णय घेत असताना कधी कधी चांगल्या गोष्टी होण्यासाठी काही कडक निर्णय घ्यावे लागतात, काही गोष्टींचा त्याग द्यावा लागतो. तर ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र जय पवारांना एक सल्ला दिलाय, घाई न करण्याचा. आई असताना अजून मुलांनी फार घाई करावी अशातला भाग नाही. अजितदादा असेल, सुनेत्रा वहिनी असेल आणि जय असेल, याच्यामध्ये फरक आहे. आणि जनता बारामतीची सुज्ञ आहे मला असं वाटतं. कोण असावं जनता आपोआप कल देईल. त्यामुळं आत्ता जयने घाई करू नये. राजकारणात कुठलीच गोष्ट अनावधानाने होत नाही असं म्हटलं जातं. त्यामुळं अजित पवारांचे आपणच वारसदार आहोत हे दाखवण्याचा जय पवारांचा हा प्रयत्न होता का? भविष्यात पक्षाचं धोरण केंद्रात पार्थ आणि राज्यात जय असं काहीसं असू शकतं का? की हा फक्त जनमताचा अंदाज घेण्याचा, चाचपणी करण्याचा एक प्रयत्न होता? बारामतीच्या राजकीय वर्तुळात अशा एक ना अनेक प्रश्नांची चर्चा रंगली आहे. एवढं मात्र नक्की, एकमेकांच्या सोबत असोत किंवा एकमेकांच्या विरोधात बारामतीमध्ये असतील तर ते फक्त पवारच, हे पवार कुटुंबियांनी आजच्या या प्रकारातून पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, बारामती. आज जागतिक पुस्तक दिन. मात्र एका पुस्तकावरून महाराष्ट्रातील शिवराळ आमदारानं बराच गदारोळ घातलाय. आमदार आहेत शिवसेनेचे आणि नाव आहे संजय गायकवाड. 38 वर्षांपासून ज्या पुस्तकाच्या 150 आवृत्त्या निघाल्यात ते शिवाजी कोण होता हे पुस्तक पहिल्यांदाच संजय गायकवाडांच्या हाती पडलं. आपण कट्टर शिवप्रेमी आहोत हे सिद्ध करण्यासाठी संजय गायकवाडांनी पुस्तकाच्या शीर्षकावरून आक्षेप घेतला. नुसता आक्षेपच घेतला नाही तर प्रकाशकाला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करत त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. आता अशा आमदारांचं काय करावं? पक्षप्रमुखांनी बाकी काही नाही पण शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचण्याची सक्ती संजय गायकवाडांना केली तरी पुरे असंच म्हणायची वेळ आली आहे. शिवाजी कोण होता? कॉम्रेड गोविंद पानसरेंनी 1988 मध्ये लिहिलेलं हे पुस्तक, ज्यांना सोप्या आणि समर्पक भाषेत शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व समजून घ्यायचंय त्यांच्या हातात अनेक जाणकार हेच पुस्तक ठेवतात. म्हणूनच 38 वर्षांनंतरही शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या कित्येक आवृत्त्या निघाल्यात. मात्र स्वतःला शिवाजी महाराजांचे कट्टर भक्त म्हणवून घेणारे बुलढाण्याचे शिवसेनेचे मारकुटे आणि शिवराळ आमदार संजय गायकवाडांच्या हातात हे पुस्तक पहिल्यांदाच पडलं आणि त्यांचं पित्त खवळलं. पुस्तकाच्या शीर्षकात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख का केला असा जाब विचारण्यासाठी त्यांनी संघर्ष प्रकाशनचे प्रशांत आंबी यांना फोन लावला.
मात्र जीप टाळायला लावण्याआधी आमदार गायकवाडांनी ना पुस्तकाबद्दल माहिती घेतली ना गोविंद पानसरेंची कारकीर्द जाणून घेण्याचे कष्ट घेतले. आमदार संजय गायकवाड बोलतोय बुलढाणा. हा बोला. तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून. हा, तर तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे आणि हा? ते एकेरी नाही आहे, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे गोविंद पानसरे शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा. तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे. काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे. तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता. तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक वाचा. काय पुस्तक वाचायची गरज नाही मला. शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं लिहायचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते. इतिहास 16व्या शतकातला आहे. हे नको सांगू तुम्हाला. मी तेच सांगतोय, तुम्ही वाचा. वाचल्यानंतर कळेल तुम्हाला. फोन संभाषणाची ही क्लिप महाराष्ट्रभर व्हायरल झाली आणि 9वी पास आमदार संजय गायकवाडांच्या पुस्तकाबद्दलच्या अज्ञानाचं सर्वांनाच दर्शन घडलं. मात्र शिव्या देण्यात जणू PhD केलेल्या संजय गायकवाडांची भाषा ऐकल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला कानावर हात ठेवण्याची वेळ आली. तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहितीये मला. मग तू काही शास्त्र शिकू नको. लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुस्लिम मारीन साल्या. तुम्ही आता तू कधी पुस्तक दिसला मी धमक्या देत नाही. मी करून बोलतोय व्यवस्थित. नीट बोल. तुझ्या घरात घुसून मारून तुला मी. नाही, मी ते सांगतोय की व्यवस्थित मी बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला. ती भाषा बदल. पुस्तकाचं नाव बदल. तो अधिकार आमच्याकडे आहे. पानसरेंचं पुस्तक आहे ते. मग पानसरेला भेटायला वर जाय. हा, पानसरेला भेटायला वर जाय. मग तू भेट. फक्त तुला चिडून टाकतो पाय जरा. हा, या बघूया. जरा वा संजय गायकवाड कोणी महाराष्ट्राला आमदार जरा चेक कर. तू जीप कापून टाकीन मी. बरं बघूया की. या उद्या जीप कापायला. येतोच मी. थांब जरा तू. या उद्या या. आमदार संजय गायकवाडांच्या रूपात आपण कोणत्या शिवराळ आमदाराला निवडून दिलंय असा प्रश्न आता बुलढाण्याच्या मतदारांना नक्कीच पडला असेल. पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप नोंदवण्याचा आमदार संजय गायकवाडांना नक्कीच हक्क आहे. मात्र त्यासाठी प्रकाशकाला शिवराळ भाषा वापरत जीवे मारण्याची धमकी देण्याचं गायकवाडांचं वर्तन हे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंना मान्य आहे का? मी त्याला विचारत असताना तो जो सारखा मला डिसवत होता आणि त्याच्यामुळे त्याला मी शिव्या हासड्या. त्याला मी जीभ हासडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हासडलीच पाहिजे. आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा, आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत नाही. अशा प्रकारची पुस्तकं आम्ही वाचू शकत. आणि म्हणून ही पुस्तकं देखील अशा प्रकारचे ज्याच्यामध्ये शिवरायांबद्दलचं विचित्र ठिकाण आहे हे देखील नष्ट केलं पाहिजे. अत्यंत अश्लील भाषेमध्ये म्हणजे एखादा आमदार अशी घाणेरडी भाषा वापरूच कसा शकतोय आणि अशा लोकांना आपण निवडून देतोय. ते मला आईवरून बायकोवरून अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये शिव्या देत होते. त्याच्यानंतर ते मला तुझी जीभ कापतो, तुला घरात घुसून मारतो अशा पद्धतीनं सुद्धा धमक्या देत होते. तरीसुद्धा मी त्यांना वारंवार हे सांगत होतो की तुम्ही पुस्तक वाचा, पण त्यांना तो पर्याय नकोसा होता, कारण की त्यांना वाचनाची सवय अजिबात नसणार आहे. संजय गायकवाडांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला हात लावला तर काँग्रेस काय करणार आहे हे काँग्रेसच्याच नेत्यांकडून ऐकूयात. त्याला त्या प्रकाशकाला सरकारने प्रोटेक्शन दिलं पाहिजे. बिलकुल. आणि त्या आमदारावर गुन्हा दाखल केला पाहिजे. संजीव आहे ना, संजीव, त्याला संजय काय नाव, संजय गायकवाड. संजीवला जर त्या प्रकाशकाला हात लावला तर संजीवला गंजू करून सोडू, हे लक्षात ठेवा त्यांनी संजयने. पानसरे साहेबांचं काय झालेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे. देशाने उठून आवाज उचलला पाहिजे. हे जर एवढी दादागिरी होत असेल आणि आमदार लोक जर गुंडेशाहीमध्ये उतरले असतील तर यांना अभय देणारा होम मिनिस्ट्रीवर पण ताशेरे ओढले पाहिजे. प्रतिक्रिया देण्याएवढी पद देखील संजय गायकवाडांनी ठेवली नाही असा सूर आळवत ठाकरेंच्या शिवसेनेनं अनुल्लेखानं फटकारण्याचा प्रयत्न केला. संजय गायकवाडांच्या विषयी फार बोलावं
असं काही संजय गायकवाड नाही आहे. एखादा विचारवंत एखादा विचार व्यक्त करतो, ठीक आहे, तो आपल्या बाजूचा असू शकतो, नाही तर विरोधात असू शकतो. आपल्याला वाचायला दिलेलं, वाचायचं तर वाचा, नाही वाचायचं तर नका वाचू. विचार स्वीकारायचे तर स्वीकारा, नाही स्वीकारायचे तर नका स्वीकारू. त्यामुळे मला असं वाटत नाही अशा कोणत्या प्रकाशकाविषयी किंवा लेखकाविषयी अशा पद्धतीनं बोललं पाहिजे. भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी आमदार संजय गायकवाडांना एक मोलाचा सल्ला दिलाय. आमदार गायकवाडांना माझी विनंती, आपण आता ह्या अशा कॉन्ट्रोवर्सीमध्ये जाऊ नये. याच्यामध्ये पूर्वी काही सगळे त्या बाबतीत निकाल झालेले पूर्वीच. आमदार संजय गायकवाडांविरोधात कोल्हापुरातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक गोविंद पानसरे यांचे कुटुंबीय देखील आमदार संजय गायकवाडांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या पवित्र्यात आहेत. मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा अशा पद्धतीची भाषा केली जाते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून राजकारण कसं करता येईल हे बघितलं जातं. त्यांचा विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. आणि मला असं वाटतं की हा विचार समजून घेण्यासाठी हे पुस्तक पुन्हा पुन्हा प्रकाशित केलं जाईल. करत आहोत आम्ही सुद्धा. आणि असे लोक आहेत की जे कॉम्रेड पानसरेंच्याबद्दल अशा पद्धतीने बोलतायत, त्यांचा निषेध करणं आणि त्यांच्यावर खरं तर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं. कॉम्रेड गोविंद पानसरेंनी 1988 मध्ये लिहिलेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक आहे. आजवर पुस्तकाच्या 150 आवृत्त्या छापण्यात आल्यात. आतापर्यंत पुस्तकाचा 20 लाख एवढा खप झालाय. 24 भाषांमध्ये पुस्तकाचा अनुवाद करण्यात आलाय. संघर्ष बुक गॅलरी, लोकवाङ्मय आणि श्रमिक प्रतिष्ठानकडून या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलंय. पुस्तकाच्या शीर्षकाबद्दल गोविंद पानसरेंनी अनेक वेळा स्पष्टीकरणही दिलंय. संजय गायकवाडांनी किमान एकदा तरी शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचावं आणि जर त्यांना वाचनाचा कंटाळा येत असेल तर कुणाला तरी वाचायला सांगून ते पुस्तक ऐकावं. आणि त्यानंतरही गायकवाडांना पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप असेल तर त्यांनी तो जरूर नोंदवावा. मात्र त्यासाठी वापरली जाणारी भाषा सभ्य आणि आमदार या पदाला साजेशी अशीच असायला हवी. दुर्दैवानं आमदार संजय गायकवाडांना याची अजिबात जाणीव नाहीये. आमदार संजय गायकवाडांची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. सत्तेचा माज दाखवणारे, हात उचलणारे आणि जिभेला हाड नसलेले आमदार अशी संजय गायकवाडांची महाराष्ट्राला असलेली ओळख. आणि त्यांना वेसण घालण्यात पक्षप्रमुख देखील कुठेतरी कमी पडतायत हे आता पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. शिवरायांना असे राज्यकर्ते अजिबात अभिप्रेत नव्हते यावर कुणाचंही दुमत नसावं. बुलढाण्याहून डॉक्टर संजय महाजनसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर.